सकल मराठा समाज आरक्षणाच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे। अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे यांचे आंदोलनही संविधानिक मार्गाने सुरू आहे। सरकारला हुकुमशाही राबवून मराठा आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे। मराठा आंदोलकांवर बेकायदेशीररित्या गुन्हे दाखल करत आहे। हे कृत्य संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली करणारे आहे, ते त्वरित थांबवावे, अन्यथा मराठा समाजाच्या तीव्र रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला। पोलीस आयुक्तांमार्फत राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आदींना निवेदन सादर करण्यात आले आहे। लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन होत असताना सरकारला लाठी हल्ला, चौकशी, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन आंदोलन मोडून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे। यातून संविधानाची पायमल्ली होत असून हुकुमशाही, दडपशाही लादण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो सरकारने त्वरित थांबवावा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजाच्या वतीने डॉ. मनीषा मराठे, सुनील कोटकर, गणेश उगले पाटील, अशोक वाहक, ॲडव्होकेट दत्ता हुडे, ईश्वर नरोडे आदींनी बुधवारी पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांना निवेदनाद्वारे सादर केले। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर। मी लक्ष्मण यादवराव शिंदे, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा शहर जिल्हाध्यक्ष आहे। तर काय नेमकं निवेदन आहे आणि का निवेदन देतो? निवेदन याच्यासाठी देतोय की मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे, आरक्षणाबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही, पण मनोज जरांगे यांनी जे जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेली आहे, देवेंद्र फडणवीसांना, आमचे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, 3 मिनिटात त्यांना संपवून टाकेल, हे जे काही भाषा बोललेले आहेत, 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहेत, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, छगन भुजबळ साहेब असतील, यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत। महाराष्ट्राचे म्हणजे मराठवाड्याचे डिव्हिजनल कमिशनर जे आहेत, त्यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्याबद्दल अपशब्द वापरलेले आहेत। 2-3 समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि महाराष्ट्राची जी शांतता आहे ती कुठेतरी त्यांना पेटवायची आहे या माध्यमातून। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा, महिला मोर्चा, ह्या सर्व जे काही आमच्या मोर्चा आणि आघाड्या आहेत, आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि 2 दिवसापासून विविध पोलीस स्टेशनमध्ये, शहराच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये सर्वांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्या तक्रारीचा माननीय आयुक्त साहेबांनी त्याचा सखोल चौकशी करावी आणि IPC ॲक्टनुसार मनोज जरांगे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, अशी आमची सर्वांची मागणी आहे। ओके, धन्यवाद।